आलेला आहे, काय नक्की हा प्रकार आहे, कसा निषेध करावा लागतो? खरं म्हणजे कर्नाटक सरकारचा जेवढा निषेध, जेवढी निंदा करावी तेवढी थोडी आहे. हा विघ्नहर्ता गणराया हे सगळ्यांची विघ्न दूर करतो आणि या महाराष्ट्रामध्ये नाही देशभरामध्ये गणरायाचं आगमन झालं आहे. अशा परिस्थितीमध्ये तमाम गणेश भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध करतो आणि खऱ्या अर्थाने या गणपती रायाला अटक करणाऱ्या काँग्रेसच्या सरकारला ही जनता देशातून, राज्यातून नाही देशातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो. देशातलं आरक्षण आम्ही संपवण्याचा विचार करतोय, लोकसभेचं बोला. त्यांच्या पोटातलं ओठात आलं आहे. लोकसभेमध्ये त्यांनी संविधान बदलणार फेक नरेटिव्ह केलं, आरक्षण बदलणार म्हणून नरेटिव्ह केलं. ते खरोखर त्यांच्या मनातलं होतं, ते विदेशात जाऊन ते बोलले आणि आरक्षण रद्द करण्याची भाषा बोलणाऱ्यांच्या विरोधामध्ये महायुती आहे. या महाराष्ट्रातली जनता आहे, या देशातली जनता आहे, यांना माफ करणार नाही. आणि येणाऱ्या बाबासाहेबांचा अपमान करणाऱ्या, संविधानाचा अपमान करणाऱ्या, खरं म्हणजे बाबासाहेबांना धोका देऊन त्यांनी दोनदा पराभूत केलं. जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला धोका कधीही देऊ शकतात. म्हणून महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने याचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांची जागा या महाराष्ट्रातली जनता दाखवेल आणि आरक्षण विरोधी काँग्रेस महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महायुती पूर्ण ताकदीने लोकांच्या बाजूने उभी राहील. तुमचे गुरु असलेले दिघे साहेबांच्या मठामध्ये पैसे उडवण्याचा प्रकार आला, काय मी ते पाहिलं, त्याची चौकशी होईल. ज्यांनी असा प्रकार केला आहे त्याला पक्षातून काढून टाकणार, त्याच्यावर कारवाई करणार. छगन भुजबळ साहेबांनी मोठा दावा केला. जरांगे पाटील जवळ लाठीमार झाला, त्यावेळेस राजेश ठाकरे आणि रोहित पवार या दोघांनी त्यांना पुन्हा आणून बसवलं, अशा प्रकारचा आरोप करतात छगन भुजबळ. राजेंद्र राऊतांनी कशाच प्रकारचा आरोप केला, जरांगेंच्या पाठीमागं रोहित पवारांची मोठी टीम काम करते, आपण कशा पद्धतीने बघतोय? खरं म्हणजे भुजबळ साहेबांना आलेला अनुभव त्यांनी कथन केला असेल. मी यावर एवढंच सांगेन की हे सरकार जे आहे महायुती मराठा समाजाला न्याय देणारं सरकार आहे. मराठा समाजाला कुणबी नोंदी सापडत नव्हत्या, मिळत नव्हत्या, प्रमाणपत्र ते देण्याचं काम जस्टिस शिंदे कमिटीने केलं. 10% आरक्षण विशेष अधिवेशन बोलवून घेतलं. सारथीमध्ये कोर्सेस वाढवले. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ 1 लाख मराठा तरुणांना उद्योजक बनवलं. आज हॉस्टेलचा विषय असेल, अधिसंख्य पदांचा विषय असेल, ओबीसी प्रमाणे ज्या सवलती मिळतात त्याचा विषय असेल, हे महायुती सरकार देण्याचं काम करतं आहे. आणि म्हणून कुणावरही अन्याय न करता, इतर समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. तशी भूमिका विरोधकांनी त्या प्रकारे दुटप्पी भूमिका, बोलतात एक करतात एक, जी सगळ्या पक्षाची मिटिंग बोलवली त्यामध्ये येतो म्हणून पळ काढला. त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका देखील मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल जाहीर केली पाहिजे. विशेष अधिवेशन बोलवणार, राजाभाऊंनी मागणी केलेली आहे विशेष अधिवेशन बोलून आम्ही आरक्षण दिले ऑलरेडी 10%. कर्नाटक में बहुत ही निंदाजनक काम हुआ है. जो गणपति भगवान है उसका उत्सव बंद किया है और मूर्ति को भी अटक, गणपति बप्पा को भी अटक करके पुलिस स्टेशन ले गए. ये विघ्नहर्ता, इनको पूरी तरह, और ये महाराष्ट्र की जनता, देश की जनता, ये कांग्रेस सरकार को पूरे देश से हद पार किए बिना चुप बैठेगी नहीं, क्योंकि इनका निषेध. आपल्या आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी. 18 फुटी मुख्य डांबरी रस्ता, पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन, MSCBची सर्व्हिस लाईट, संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये. मोजकेच प्लॉट शिल्लक, आजच बुकिंग करा. संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड, तळ्याकडे जाण्याचा मार्ग, आटपाडी. सन्मान्य पोपट शेठ चव्हाण, सन्मान्य राजेश शेठ चव्हाण, सन्मान्य मनोज पंच मरगळे. आजच बुकिंग करा. गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी. निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग. आजच बुकिंग करा. गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी.